जय महाराष्ट्र. मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय लक्षवेधी. खरं तर प्रत्येक सत्ताधारी जेव्हा आपले निर्णय राबवत असतो तेव्हा विरोधक त्यावर टीका करत असतात. काही खामिया असतील, काही चुका असतील तर दाखवत असतात. बदल्यांच्या बाबतीत, अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत तर हे नेहमीच दिसून आलेलं आहे. पण सत्तेचा महिमा बघा असा की ज्यावेळी तेच विरोधक सत्ताधारी होतात त्यावेळी मी म्हणेन ते धोरण आणि बांधेन ते तोरण या न्यायानं जुन्याच रूढी कायम राहतात. जुन्याच प्रकारे अधिकाऱ्यांवरती राग धरला जातो, त्यांच्या बदल्या केल्या जातात. आणि भाजप शिवसेना सरकारच्या काळामध्ये हे पुन्हा दिसून आलं. ताजं उदाहरण होतं तुकाराम मुंढेंचं. नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दलचा अविश्वास ठराव आज पारित झालेला आहे महापालिकेमध्ये. भाजपचे 6 नगरसेवक तटस्थ राहिले, त्यांनी मतदान केलं नाही, किंवा त्यांनी सपोर्टच दिला मुंढेंना. तर उर्वरित सगळ्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने मिळून हा ठराव पारित करून आणलेला आहे. त्यामुळे औपचारिकरित्या आता फक्त निर्णय राहिलेला आहे की नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप काय सांगणार आहे. पण प्रश्न असा आहे, या निमित्तानं लक्षात आलंय ते म्हणजे सत्यमेव हरते. सत्य हरायलाच जन्माला आलेला आहे. आपलं घोषवाक्य काही का असेना, पण अशी स्थिती काय आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण जाणार आहोत पुढे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सत्ताधाऱ्यांना चांगले अधिकारी का खोपतात? मुंढेंवरची कारवाई काँग्रेस राष्ट्रवादीच्या लौकिकाप्रमाणेच आहे. जे आधी चाललं होतं तेच परत झालंय. मुंढे हटावला साथ देऊन शिवसेनेनं चूक केली आहे. फडणवीस या प्रामाणिक अधिकाऱ्याची पाठराखण करतील का? कारण स्वच्छ प्रतिमेच्या फडणवीसांकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आणि सत्यमेव हरते असं म्हणायची वेळ आली का तुमच्या आमच्या सर्वसामान्यांवर? जर का तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल, आपण नवी मुंबईकर असाल किंवा महाराष्ट्रवासी असाल, जरूर व्यक्त व्हा. आमच्या ट्विटर हँडलला जाऊन, आपला ट्विटरचा ॲड्रेस आहे जय महाराष्ट्र आहे, तिथे आपला प्रश्न आहे, प्रामाणिक प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक तुकाराम मुंढेंना वाचवायला हवं का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील माधव गोडबोले, निवृत्त केंद्रीय गृहसचिव. गोडबोले सरांचं स्वागत. त्याशिवाय माझ्यासोबत असतील विठ्ठल मोरे, शिवसेनेचे नेते. नवी मुंबईवरनं ही सगळी मंडळी आहेत. विठ्ठल मोरे. त्याशिवाय सूरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत दत्ता गंगाडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत दत्ता गंगाडे. त्यांच्या शेजारी आहेत अजय मराठे, सेव्ह मुंडे मोहिमेचे ते प्रतिनिधी आहेत. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्रचे मुख्य संपादक निलेश खरे. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात पहिल्यांदा माधव गोडबोलेंकडे जाणार आहे. गोडबोले सर, प्रशासनाचा आपला अनुभव आणि आपण सुद्धा या विषयावरती वेळोवेळी लिहिलेलं आहे. डॉक्टर नो म्हणून सत्ताधारी तुमच्यावरती कशी टीका करायची हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवरती मुंढेंबद्दल आपण काय सांगा? वास्तविक पाहता मी कधी मुंड्यांना भेटलो नाही किंवा प्रत्यक्षही बघितलं नाही. हो. पण त्यांच्यावरच्या अविश्वासाच्या ठरावामुळे आज जे निर्माण झालेले व्यवस्थापक प्रश्न आहेत हो, त्याचा आपण जरूर विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बरं. उदाहरणार्थ दरवेळेला गेल्या 10-12 वर्षामध्ये हो, चांगल्या 10-12 आयुक्तांच्या बदल्या अशाच तऱ्हेने करण्यात आल्या. त्यांच्या विरुद्ध अशाच तऱ्हेचे ठराव पास झाले. हो. आणि ज्या वेळेला असा ठराव पास होतो त्यावेळेला शासनाच्याकडे त्याची बदली करण्याच्या शिवाय दुसरा पर्याय राहत नाही. कारण तो अधिकारी त्या ठिकाणी कामच करू शकत नाही, किंबहुना त्याला काम करण्यामध्ये तिथे मजा येत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या परिस्थितीमध्ये आपण हे राज्य चालू देणार आहोत का याचा विचार सर्व लोकनिर्वाचित प्रतिनिधींनी करण्याची आवश्यकता आहे. बरं. त्याचबरोबर याचाही विचार करणं आवश्यक आहे की तुम्हाला कायद्याचं राज्य पाहिजे आहे का नाही. कायद्याने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एखादा अधिकारी जर काम करत असेल तर म्हणून तो अधिकारी मला नको असं जर आपण म्हणायला लागलो तर ही लोकशाही चालू शकणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. गोडबोले सरांनी एक उत्तम सुरुवात करून दिलेली आहे. आणि गोडबोले हे केवळ सांगून त्यांनी जगलेलं नाहीये, त्यांनी ते जे म्हणताय ते त्यांनी जगलेले आहेत. त्यांच्यावरती तर शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा टीका केलेली आहे. त्यामुळे ती झळ काय असते एका प्रशासकीय अधिकाऱ्याची ती त्यांना माहिती आहे. मी तोच धागा घेऊन आता मी नवी मुंबईला जाईन. आपल्यासोबत तिथे शिवसेनेचे विठ्ठल मोरे आणि सूरज पाटील. पण मी पहिल्यांदा शिवसेनेकडे जाणार आहे. विठ्ठल मोरेजी, ज्या शिवसेनेनं परदेशींसाठी पिंपरी चिंचवडमध्ये, नाशिकमध्ये किंवा अन्य ठिकाणी गेडाम वगैरे मंडळी किंवा केंद्रेकर असतील यांच्यासाठी लढे तुम्ही दिले होते त्या काळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात, आज तुम्ही सुद्धा जाऊन सहभागी झालात काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून. मग कुठे गेला वेगळेपणा तुमचा?
सर्वप्रथम आपण जे म्हणालात की शिवसेनेने चूक केलेली आहे, हो तर त्या मताशी मी मुळीच सहमत नाही. बरं. त्याचं कारण असं आहे हम्म. की माननीय आयुक्त तुकाराम मुंडे हे साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईमध्ये जॉईन झाले. हम्म. तिथपासून त्यांनी महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती अनेक कारवाई केल्या, काहींना निलंबित केलं. हो पण त्याच वेळेला त्यांनी नवी मुंबईचा अभ्यास करण्याची गरज होती. हम्म. कुठलाही अभ्यास न करता या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत त्यांनी अतिक्रमण किंवा गरजेपोटी वाढवलेली घरं तोडण्याचा जो निर्णय घेतला, बरं. त्या आंदोलनामध्ये या ठिकाणच्या विद्यमान आमदार माननीय मंदाताई म्हात्रे हो. यांनी स्वतः उडी घेतली. हम्म. किंबहुना त्यांच्या दालनामध्ये जाताना दरवाजावर लाथ मारून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. हम्म. आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण नवी मुंबईचे सर्व पक्षीय लोक सहभागी झालो. हो तुकाराम मुंडेंना त्या बाबतीत काही फरक पडला नाही. शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी नाही, हस्तक्षेप मोरेजी करून लाथ मारून आतमध्ये गेले म्हणजे तुम्ही तुकाराम मुंडे असं तुमच्या नेत्यांच्या दरवाजाला लाथाडून आत गेले असं तुमचा दावा आहे? असं नाही, कोणीतरी मंदा म्हात्रे या लात मारून माननीय आमदार मुंडेंच्या मंदाताई कार्यालयात म्हात्रेंनी गेल्यात ना. हा लढा सुरू केला आणि त्या अर्धवट निघून गेल्या त्या लढ्यातून. म्हणून मला त्याचा उल्लेख करावा लागला. तसा हम्म. मी तसा उल्लेख करण्याचं कारणच ते आहे, कारण आज त्या मुंडेंच्या बाजूला आहेत. हे परिवर्तन कसं घडलं बरं हे मला आपल्याला सांगायचंय, म्हणून मी तो बरं. त्या शब्दाचा या ठिकाणी प्रयोग केला. बरं बरं. तर तुकाराम मुंडे हे काम करत असताना त्यांनी नवी मुंबईचा अभ्यास करण्याची गरज होती. हम्म. आज आपण म्हणतो की या अधिकाऱ्याच्या, चांगल्या अधिकाऱ्याच्या विरोधात आपण या ठिकाणी आंदोलन करतोय किंवा आम्ही अविश्वासाचा ठराव मंजूर केला. हो. अविश्वासाचा ठराव जरूर मंजूर झाला हम्म. आणि तो 111च्या सभागृहामध्ये 105 विरुद्ध 6 असा झालेला आहे. हम्म. माननीय मुख्यमंत्री या बाबतीत निर्णय घेतील, हम्म. कारण नियम तसा आहे, कायदा तसा आहे. कायद्यामध्ये 16 प्रमाणे 36 प्रमाणे प्रोव्हिजन आहे. बरं. ती आपण वाचली असाल. परंतु मला हे सांगायचं आहे की तुकाराम मुंडे यांनी या महापालिकेच्या इथे येण्यापूर्वी बरं. या महापालिकेला संपूर्ण देशामध्ये जी सर्वप्रथम जी पारितोषिक आहेत, मग पाण्या वाटपाचा असेल, हो. या ठिकाणच्या लँडफिल साईटचा असेल, या ठिकाणच्या स्वच्छतेचा असेल, बरं. ही सर्व प्रथम क्रमांकाची पारितोषिकं नवी मुंबई महापालिकेला मिळालेली आहे. बरं. तुकाराम मुंडे या ठिकाणी येऊन साधारणपणे 5.5-6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये त्यांनी एक तरी काम असं दाखवलं का, केलं का, की त्यांनी फक्त ही महापालिका, या महापालिकेमधले अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी हे भ्रष्टाचारी आहेत एवढंच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं वाटतं. अगदी मोरे आणि साहेब, मग मोरे साहेब, तुम्ही म्हणता अनेक की सर्व पुरस्कार नवी राजकीय मुंबई पक्ष महानगरपालिकेला एकत्र मिळाले. चांगल्या मोरे साहेब, अधिकाऱ्याच्या विरोधात निर्णय घेतला. अगदी- कारण नाही, या नाही, मोरे साहेब- महापालिकेचा दर्जा हे जयराज मी- पाटकांसारख्या आयुक्तापासून सुरू मोरेजी, झालेला आणि मोरेजी, शेवटचा आयुक्त मुख्य या संपादक ठिकाणी निलेश खरे वाढणारे तुमच्याशी होते. बोलतायत. मोरेजी. आम्ही या ठिकाणी मोरेजी, एक मिनिट, मोरेजी. आयुक्त आले. ठीक आहे, मोरेजी, एक मिनिट. अशा प्रकारचा अविश्वासाचा ठराव आलेला नाही. ठीक आहे. परंतु नाही, आज मोरे या साहेब, मोरे साहेब, गोष्टीला मोरे साहेब, आपण तुम्हाला माझा म्हणाला आवाज येतोय का? की या ठिकाणी लोकशाही मोरे साहेब, तुम्हाला माझा आवाज येतोय का? आय थिंक मोरेंपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, पण जो मूळ प्रश्न उपस्थित होतोय ते म्हणतायत की पाणी पुरवठा असो, स्वच्छता असो, देशातलं उत्तम शहर म्हणून मिळालेला दर्जा असो, यासाठीचे अनेक पारितोषिकं जी आहेत ती मुंबई महानगरपालिकेला मिळाली. देशामध्ये सर्वात भ्रष्ट महानगरपालिका असा जर पुरस्कार असता तर तो पण नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला असता ना. तो पुरस्कार नाहीये म्हणून ही परिस्थिती आली, किंवा तशा स्वरूपाचं कोणते विरोध लावण्याची संधी इतरांना नव्हती म्हणून ती परिस्थिती आली. गोपीनाथ माफ करा, तुकाराम मुंडे हे तिथे आले, त्यानिमित्तानं हे लक्षात आलं की ही देशातली सर्वात भ्रष्ट महानगरपालिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समोर येत आहे. तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी सांगतायत, वाईट गोष्टी आजपर्यंत सगळ्या पडद्यात ठेवल्या गेल्या म्हणूनच आज ही परिस्थिती निर्माण झाली. मी हाच प्रश्न घेऊन इथे मराठ्यांकडे येतो. मराठीची हा जो आक्षेप आता व्यक्त झाला शिवसेनेकडनं, त्याला एक नागरिक म्हणून तुम्ही रिस्पॉन्ड कसं कराल? कारण तुम्ही नागरिक मंडळी तर उभे राहिलेल्या आहेत मुंडेंच्या मागे. बरोबर. पहिल्या प्रथम मी असं म्हणू इच्छितो की हे नवी मुंबईकरांचं दुर्भाग्य आहे की इतका चांगला कमिशनर मिळवून त्याला अशा तऱ्हेने घडवण्यात येत आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनर खूप आले आणि गेले आजपर्यंत, पण एक शेषन नावाचे गृहस्थ आले आणि त्यांनी इलेक्शन कमिशनर काय करून दाखवू शकतो हे दाखवलं. तसंच मला वाटतं मुंडे साहेबांनी सुद्धा नवी मुंबईत करत होते आणि त्यांना अजून वेळ दिला असता त्यांनी नवी मुंबई खूप सुधारली असती. पुरस्कार मिळाले. म्हणजे शिवसेनेचे मोरे म्हणाले तसं काय केलं काय तुमच्या मुंडेंनी, हा त्यांचा प्रश्न होता.
मुंडेंनी बऱ्याच ठिकाणी चांगली कामं केली आहेत. उदाहरणार्थ काल मी बोललो असं सेक्टर 17 मध्ये जा, सेक्टर 9 मध्ये जा वाशीच्या, जिकडे माणसांना चालता येत नव्हतं, सगळीकडे फेरीवाले बसले, दुकानांनी एक्सटेन्शन वाढवलेली आहेत, बरं. सगळ्या प्रकारचे इलिगल काम चाललेली आहेत, ती इलिगल कामं त्यांनी थांबवली. लोकांच्या मनात भीती तयार झाली इलिगल कामं करण्याबद्दल. बरं. लोकांच्या मनात आदर तयार झाला की एकतरी माणूस आहे की हा कायदा धरून वागतोय आणि कोणतरी पॉलिटिकल माणसाने फोन केला म्हणून तो काम करत नाहीये. हो. अशी कितीतरी चांगलं कामं केली आणि आम्हाला खूप आशा होत्या मुंडेंपासून की नवी मुंबई आपली भारतातली खरोखर पहिली होईल. मोरे साहेब म्हणतात स्वच्छ नवी मुंबई, पण मी तुम्हाला दाखवून देईन अक्षरशः 100 तरी ठिकाणं दाखवेन की भयंकर घाण आणि कचरा ती लपून ठेवलेली आहेत. अशा तऱ्हेने ते पुरस्कार कसे घेतले गेले हे आम्हाला खूप लोकांना आश्चर्य वाटतं. बरं. पण अजून सुधारणा खूप गरज आहे आणि माझ्या मते मुंबईने राहायला हवं. बरं. खूप फरक पडेल नाही. मी दत्ता गंगाळेंकडे जाईन. दत्ता गंगाळी, आपला पक्ष इथे यावेळी यांच्या बरोबर गेला नाही, पण तरी सुद्धा भाजपमध्ये सुद्धा खडाखडी होती की नेमकी भूमिका काय घ्यायची. बरं ठीक आहे, समजा तुम्ही आता त्यांच्या विरोधात गेला नसला तुकाराम मुंडेंच्या, मुद्दा असा आहे अजूनही मुख्यमंत्री स्वतःचा एक व्हेटो म्हणा किंवा विशेषाधिकार वापरू शकतात. तुम्ही त्यासाठी काही पुढाकार घेणार आहात का? तुमचा नवी मुंबईचं भाजपा युनिट काही पुढाकार घेणार आहे का? नक्कीच भाजप त्यामध्ये पुढाकार घेणार आहे. आमदार मंदाताई म्हात्रे संपर्क ठेवून आहेत. प्रदेश कार्यालयाचे आमचे प्रभारी संजय उपाध्याय संपर्क ठेवून आहेत. कालच्या वेळेला आमचे 6च्या 6 नगरसेवक आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आणि मुळात मगाशी विठ्ठल मोरे साहेब म्हणाले की मंदाताई दरवाजावर ते प्रकल्पग्रस्तांचा जो मोर्चा होता त्या मोर्चा काढण्यासाठी मंदाताईंनी पुढाकार घेतला आणि लात मारून दरवाजात प्रवेश वगैरे केला. तर मुळातच तुकाराम मुंडे साहेब हे वेळ देत नाहीत. तुकाराम मुंडे साहेब आम्हाला भेटत नाहीत. त्यावेळेला हेच सर्वपक्षीय नगरसेवक, मग त्यात काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, हे आमदार मंदाताईंकडे आलेत. मुंडेंच्या समोर तोंड यांची उघडायची हिंमत नव्हती. त्याला मंदात त्यांनी सांगितलं मी मुंडे साहेबांशी बोलते, चर्चेतून प्रश्न सुटू शकतात, असे चांगले अधिकारी आपल्याला हवे आहेत. बरं. परंतु बोलणार कोण? त्यावेळेला मंदात त्यांनी सांगितले की मी येते, मी सुरुवात करते. तुम्हाला जर अपमान होण्याची भीती वाटत असेल तर मी माझा झालेला अपमान सहन करू शकते. म्हणून त्या ठिकाणी गेल्या. प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा काढण्यासाठी शिवसेना असलेल्या लोकांना कधी भीक घालत नाही, घाबरत नाही कधी. प्रकल्पग्रस्तांना मोर्चा काढण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेल्या नाहीत. त्यांनी सांगितलं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तुम्ही समजावून घ्या. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तुम्ही समजावून घेतले पाहिजेत. त्यांच्या प्रश्नांना तुम्ही वेळ दिली पाहिजे. त्या मागण्यासाठी त्या तिथे गेल्या. त्यावेळेला शिवसेनेचा किंवा कुठल्याही पक्षाचा एकही नगरसेवक आयुक्तांविरोधात का त्यावेळेला तुम्हाला त्या आयुक्तांनी वागणूक कशी दिली? वागणूक सुरुवातीच्या वेळेला वागणूक त्या आंदोलनामध्ये शिवसेना सर्व ताकदीने उतरली होती. नाही, ठीक आहे, मी भाजपला विचारतोय. भाजपचे भाजपला लोक त्यामधून बोला. माघारी पळाले. आयुक्तांची वागणूक लोकप्रतिनिधींना मी काँग्रेसकडे येतो, त्यापूर्वी मी पहिल्यांदा गंगाळेंचा ऐकतोय. आपण गंगाळे बोला. आयुक्तांची वागणूक, आयुक्तांना लोकप्रतिनिधींना मान देण्यासाठी आदरणीय मंदाताई म्हात्रे यांनी भाग पाडलं. आपल्याला लोकप्रतिनिधींना मान सन्मान दिला पाहिजे आणि आयुक्तांनी ते मोठ्या मनाने कबूल केलं. बरं. त्यानंतरच्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्याची स्थगिती आणली आणि मुळात जो प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा विषय आहे, याच्यावर कारवाईचा जो विषय आहे, आज अविश्वासाचा ठराव काँग्रेस राष्ट्रवादी आणि यांनी आणला. मुळात ह्या प्रकल्पग्रस्तांविषयी असा एखादा ठराव गेल्या 15 वर्षाच्या काळात हा पण प्रश्न विचारला का नाही केला? ठीक आहे, मी हा प्रश्न सुद्धा विचारतो. मी जातो सूरज पाटील यांच्याकडे, नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. सूरज पाटीलजी, 2 प्रश्न. एक, पुन्हा एकदा दरवेळी कोणताही परदेशी असो नाहीतर आता मुंडे असो, दरवेळी राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे असतंच. तो एक प्रश्न तुम्हाला की तुम्हाला चांगले अधिकारी पटत नाहीत का राष्ट्रवादी काँग्रेसला? दुसरा मुद्दा, गंगाळेंनी म्हटलंय आज एक आयुक्त काढायला अख्खा महापालिका एकत्र येते, सगळे पक्ष एकत्र येतात, पण या प्रकल्पग्रस्तांसाठी ठराव का नाही झाला आतापर्यंत? मी प्रथमतः आपल्याला सांगू इच्छितो, तुकाराम मुंडे साहेब ची कार्यपद्धती तुम्ही मूळतः पहिले ग्राउंड बेसला पहा. बरं. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, तुकाराम मुंडे साहेबांना त्याकरिता वेळ नाही. लोकशाहीने निवडून आलेले नगरसेवक, पण लोक मोर्चे काढतायत. पाटील साहेब, लोक मोर्चे काढतात नवी मुंबईत. 15 आपण ऐकून घेत असाल तर मी बोलतो, आपण ऐकून घेत असाल तर मी बोलतो. ठीक आहे, पाटीलजी बोला. साधे सोपे गटर बिटर वॉटरचे प्रश्न आहेत. तुकाराम मुंडे साहेबांचा वॉक विथ कमिशनर आम्ही आमच्या वॉर्डात मागितला. सर, उद्यानं आणि जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यापेक्षा वॉर्डांमध्ये या, वस्तुस्थिती पहा, जिथं निधी हवाय तिथं नक्कीच द्या. भ्रष्टाचार जिथं असेल तिथं तुम्हाला कोणीच रोखलं नाही. त्यांच्याविषयी कडक भूमिका तुमची निश्चित तुम्ही वापरा आणि करा. राहिला ह्या बाबतीतला प्रश्न, तुम्हाला सांगतो, आज मनपा शाळेतला उदाहरण देतो. आतापर्यंत आम्ही अवॉर्ड घेतले सगळ्या बाबतीत, परंतु ह्या वर्षी रेनकोट, म्हणजे पावसाळा निघून गेला, आज त्या लहान विद्यार्थ्यांना रेनकोट नाहीये. आज त्या गरिबांच्या मुलांना युनिफॉर्म दिला गेला नाही, पुस्तकं वह्या दिल्या गेल्या नाहीत. आता हा हट्टपणा कोणाचा? सभागृहाने अडवलं नाही,
स्टँडिंग कमिटीने अडवलं नाही. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगतो, स्वच्छ भारत अभियान जे मोदी साहेबांचं पूर्ण आलं ब्रीद वाक्य आणि ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबवत असताना वस्तुस्थिती अशी की बाहेर स्वच्छ भारत अभियानचा बोर्ड आणि आतमध्ये मुतारी किंवा शौचालयामध्ये दरवाजे किंवा भांडे, टॉयलेट, शौचालय हे नाहीयेत. विना टेंडरची कामं करण्याची म्हणजे नियमावली तोडून मुंडे साहेबांना त्यांचं काम केलेलं चालतं, परंतु नगरसेवकांनी एखादं गटारांचं झाकण बसवण्याची विनंती केली तर त्याकरिता सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. आठवड्यातून 1 तास म्हणजे बुधवारी 5 ते 6 फक्त नगरसेवकांनी येऊन भेटायचं, व्यतिरिक्त त्यांच्या आम्हाला वेळ नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आमचा सन्मान म्हणजे लोकप्रतिनिधी सन्मान राखणं वगैरे हा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की 5 महिन्यात ह्या महानगरपालिकेची पूर्ण फक्त बदनामी, काही धोरणात्मक निर्णय समोर आलेला नाहीये. ठीक आहे. तुम्हाला एक सांगतो की जर एवढ्या वर्षभरात आम्ही जे प्रकल्प केले, नवी मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने देशाच्या समोर आली, एक विकासभिमुख असलेलं शहर असं चित्र आलं आणि अचानक 5 महिन्यात मुंडे साहेबांना सगळेच चोर आणि सगळेच राजकारणी नालायक. ठीक आहे, मी हा प्रश्न घेतो. मी पाटीलजी हा मुद्दा मी घेतो. आपले मुख्य संपादक निलेश खरे हे स्वतः नवी मुंबईकर सुद्धा आहे, त्यामुळे त्यांच्यावरती दुहेरी जबाबदारी असणार आहे. निलेश, हा जो एक मुद्दा सारखा उपस्थित होतो की ते आम्हाला नीट वागवत नाही, ते आम्हाला नीट वेळ देत नाहीत, काही केवळ फोटो ऑपरेशन सारखे काहीतरी वॉक विथ कमिशनर करतात पण वॉर्डामध्ये येत नाहीत. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि खरोखरच मुंडे वागायला थोडेसे उद्धट वाटतात का अधिकाऱ्यांसाठी या राजकारण्यासाठी? तुकाराम मुंडेंची जी कार्यपद्धती आहे, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. मंदाताईंनी स्वतः विधानसभेत त्यांच्या उद्धटपणाच्या वक्तव्याविषयी तिथं मांडलेलं आहे. अगदी तुकाराम मुंडे यांची जी कार्यपद्धती आहे तिच्यावरचे आक्षेप असू शकतात. त्या आक्षेपांसंदर्भात पूर्णतः नकार जो आहे तो दिला जाऊ शकत नाही. काही ठिकाणावर निश्चितपणे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणांची गरज आहे, ती होऊ शकते. मात्र त्यांनी जे प्रमुख प्रश्न उपस्थित केलेले आहेत भ्रष्टाचारासंदर्भातले, नवी मुंबई महानगरपालिका ही सर्वात जास्त रेव्हेन्यू मिळवणारी महानगरपालिका म्हणून बघितले जाते. ज्या प्रोग्रेसिव्ह महानगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये त्याचं जे एक्सपेन्सेस हे सर्वात कमी आहेत आणि सर्वात जास्त रेव्हेन्यू सेव्हिंग आहेत. तुकाराम मुंडे पदावर आल्यानंतर 300 कोटीचे जे तुमच्या ठेवी होत्या त्या साधारण 1100 कोटीवर पोहोचलेल्या आहेत. हा सर्वात जमेची बाजू म्हणून बघितली जाते. अनेक बिल्डर्सला ज्या स्वरूपामध्ये राजकारण्यांकडून मदत केली जात होती ती त्यांनी थांबवली. ही त्यांच्या विरोधात जाणारी बाजू ठरली, कारण राजकारण्यांचे हितसंबंध दुखावले. अनेक नगरसेवक जी अतिक्रमणं करत होते, अनधिकृत इमारती बांधत होते, त्या पाडण्याचा त्यांनी पूर्णतः पाठपुरावा केला. ती बाजू त्यांच्या विरोधात जाते. मुख्यतः त्यांच्या जर सर्व बाजू बघितल्या तर ज्या त्यांनी योग्य काम केलं त्याच्या विरोधातच मुख्यतः राजकारणी जाताना पाहायला मिळतात. फक्त त्यांची वागणूक हा जो प्रमुख मुद्दा समोर केला जातोय त्या मुद्द्याला घेऊन त्यांना बाजूला हटवण्याचं काम सांगितलं जात आहे. मात्र जो भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये बोकायला होता, म्हणजे एकीकडे ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य जे आहे ते आणू पाहत आहेत, तर दुसरीकडे इथले जे नगरसेवक आहे ते कायद्याचीच भाषा सातत्यानं बोलत होते. प्रत्येक ठिकाणी एजंट्स कडून पैसे घेतले जात होते, ठेकेदारांकडून पैसे घेतले जात होते, अशा स्वरूपाचा आरोप होतोय. तुम्ही शिक्षण व्यवस्थेतला आता म्हणाला, ज्या शाळांमध्ये ज्या वस्तू पुरवठा केला जात होता, गणवेश असतील, सॉक्स असतील, पुस्तकं असतील, तर याच्यामध्ये मागच्या वेळेचं टेंडर 20 कोटी रुपयांचं होतं. ते टेंडर यावेळेला 15 कोटीचं कसं झालं? 5 कोटी कमी कशी काय झाले? त्याच वस्तू खरेदी केल्या, तितक्याच वस्तू खरेदी केल्या, त्याच क्वालिटीच्या केल्या, मग रक्कम कमी कशी झाली? जे टेंडर भरतात त्यांच्याकडून किती लाख रुपये हे फक्त टेंडर भरताना जर तुम्हाला मिळालं तर हे तुम्हाला द्यावे लागतील. अशा स्वरूपाच्या किती ठिकाणी देवाणघेवाण झाली. मी गोडबोलेंकडे येण्यापूर्वी पाटील बोला, काय म्हणतात? हा साहेब, हे शाळेच्या विषयी जे बोलले सर, भ्रष्टाचारचा पहिला मुद्दा जर तुम्ही सांगत असाल तर आम्ही ह्या 5 महिन्यात मुंडे साहेबांना कधीच कुठल्या नगरसेवकाने कुठल्या आमदारांनी रोखलं नाहीये. आपण ती चौकशी लावून त्या पद्धतीनं जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कोणीच आपल्याला थांबवलेलं नाहीये. आपण सांगता शाळेच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत त्या गोरगरिबां मुलांकरता का वेटीस धरणं आहे, त्यांना का अजूनपर्यंत पुरवठा झालेला नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पाणी पुरवठा नियोजन दुष्काळात सुद्धा ह्या नवी मुंबईने म्हणजे पूर्वी 24 तास पाणी आणि त्यानंतर दुष्काळाच्या काळात सुद्धा 2 तास व्यवस्थित नियोजनबद्ध पाणी वाघमारे साहेबांच्या कार्यकाळात आम्ही तिथं घेतला. मुंडे साहेब खुर्चीवर बसल्यापासून त्यांनी त्यांची जी वृत्ती चालू केली त्या पद्धतीने 135 ची नियमावली दाखवून
प्रति माणसी 135च पाणी भेटणार असं त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं इथं बसून नाही होत. वस्तुस्थिती आज सोसायटी किंवा गावगाठांमध्ये झोपडपट्टीमध्ये पाहिल्यानंतर 135 सुद्धा पर माणशी पोचत नाही. तर ह्याला पूर्ण नियोजन शून्य कारभार हा समोर आला. आपण समजून घ्या की मुंडे साहेबांच्या प्रामाणिकतेपणाविषयी आम्ही शंका उपस्थित केलेली नाहीये, परंतु लोकांना प्रामाणिक असल्यापर्यंत सेवा प्रदान करण्याची सुद्धा जी आपली जी कार्यप्रणाली आहे ती सुद्धा योग्य तऱ्हेने राबवणं सुद्धा आयुक्तांचं कर्तव्य आहे. ठीक आहे. मला इकडे गोडबोलेंकडे जायचंय. मला इकडे माधव गोडबोले सरांकडे जायचंय. गोडबोले सर, एक मुद्दा सारखा उपस्थित होतो तो म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची राजकारण्यांशी असणारे संबंध, त्यांची वागणूक. कारण शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्याला थेट वरच्या 4 सीमांचं संरक्षण असतं, त्यामुळे त्याला कोणी एका पातळीनंतर काही हात लावू शकत नाही. मला विचारायचं आपल्याला गोडबोले सर, तुम्ही स्वतः माधव गोडबोले असतील, भाटिया पुण्याचे असतील, अविनाश धर्माधिकारी असतील, गोरा खैरनार असतील, या सगळ्या नावांमध्ये एक कॉमन गोष्ट दाखवता येतं, ते म्हणजे या अधिकाऱ्यांनी राजकारण्यांना जुमानलं नाही, किंबहुना त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारे लवचिकता दाखवली नाही. पण याच गोष्टीला राजकारणी मात्र उद्धटपणा समजतात. याबद्दल आपलं काय मत आहे? एक तर या कुठल्याही अधिकाऱ्यांनी राजकारण्यांना जुमानलं नाही हा शब्द प्रयोग मला वाटतं बरोबर नाही. बरं, प्रश्न कुठे येतो की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य तो सल्ला सरकारला किंवा त्या ठिकाणच्या लोकनिर्वाचित बॉडीजना दिला पाहिजे. बरं. त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय करण्याचा अधिकार हा त्या लोकनियुक्त अधिकाऱ्याचा आहे किंवा पदाधिकाऱ्याचा आहे. आता त्या ठिकाणी तो निर्णय करताना तो योग्य होतो किंवा नाही याबद्दल दुमत असू शकतं, परंतु त्याच्याबद्दलचे प्रश्न आता जसे उदाहरणार्थ अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण केले की वेळेवर युनिफॉर्म पोहोचवले गेले नाहीत किंवा वेळेवर काही गोष्टी शाळेतल्या मुलांना मिळाल्या नाहीत. हे प्रश्न जनरल बॉडी मीटिंगमध्ये किंवा त्या कमिटीमध्ये निर्माण पुढे करता आले असते, विचारता आले असते आणि त्याची उत्तरं मिळवता आली असती. त्याच्यासाठी अशा तऱ्हेची एक नो कॉन्फिडन्स मोशनची चा पर्याय आपण जेव्हा निवडतो त्यावेळेला त्याच्यामुळे संबंध प्रशासनाची मानसिकता ही कम्प्लिटली बिघडून जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. बर, मी गोडबोलेंकडे परत येण्यापूर्वी मी आता एकदा मी विठ्ठल मोरेंकडे जाणार आहे. विठ्ठल मोरेजी, आपल्या या ठरावाच्या सगळ्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे शिवसेनेची. अशी काय परिस्थिती असावी की नवी मुंबईमध्ये जर का शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठरवलंच असेल तर त्यासाठी ऐनवेळी काहीतरी मुंबईच्या महापौरांच्या निवासस्थानामध्ये बैठक भरवली जाते, उद्धव ठाकरेंना व्हीप बजावावा लागतो. व्हीप बजावणं आणि आदेश देण्याच्यात फरक आहे, कारण व्हीप हा बंधनकारकच असतो. म्हणजे थोडक्यात शिवसेना सुद्धा दुबंगली होती या कारवाईबाबत. नाही, ही आमच्या शिवसेनेची कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीबद्दल आपल्याला प्रश्न विचारणं किंवा शंका घेण्याचं कारण नाही. बरं, त्या कार्यपद्धतीचा कोणालाही काही त्रास होणार नाही. मात्र आम्ही जे ठरवतो ते आमच्या पक्षप्रमुखांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाते. त्याबद्दल आम्हाला त्याचा आदर आहे, अभिमान आहे. राहिला प्रश्न आत्ताच माधव गोडबोले साहेब जे म्हणाले की कुठल्याही आयुक्तांनी आपले जे मनातील विचार किंवा डेव्हलपमेंट संबंधी त्याच्या काय ज्या भावना आहेत, धोरण आहेत, ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करायचं. ते सुद्धा रिटायर्ड आय एस ऑफिसर आहेत, त्यांना या गोष्टीची जाणीव आहे. परंतु आपण थोडी माहिती घ्या की गेल्या 6 महिन्यामध्ये माननीय तुकाराम मुंडेंनी इथे कुठल्या पदाधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना त्यांनी विश्वासात घेतलं. किंबहुना आपण मला थांबवलं मगाशी, किंबहुना गेले 20 दिवस माननीय महापौर हे मी महापालिकेत पाय ठेवणार नाही, पाऊल ठेवणार नाही. कारण मी ज्या गोरगरीब जनतेसाठी निर्णय घेतो किंवा लोकप्रतिनिधी ज्या जनतेसाठी निर्णय घेतात त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून मग मी महापालिकेत जाऊन काय त्याचा फायदा, काय त्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मान राखला जात नाही, महासभेचा मान राखला जात नाही, स्थायी समितीचा मान राखला जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी पालकमंत्री आहेत, या ठिकाणी खासदार आहेत, निना पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. परंतु लोकशाही, माननीय तुकाराम मुंडे हे लोकशाही पद्धतीने काम करत असतील तर नक्की शिवसेना किंवा इतर सर्व राजकीय पक्ष त्यांच्या बरोबर असतील. या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या 21 वर्षामध्ये साधारणपणे 15 ते 16 आयुक्त आले, पण कुठल्याही आयुक्तावरती अशा प्रकारचा अविश्वास ठरवण्याची वेळ आली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेण्याची, म्हणूनच ही गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते. शिवसेनेच्या मोरेजी, बाकीच्या आयुक्तांवरती कारवाई केली नाही
याचाच अर्थ या आयुक्तामध्ये काहीतरी अशी गोष्ट होती की तुम्हाला ती खटकायला लागली. म्हणजे बाकीचे सगळे आयुक्त एकदम मुळीच नाही, एकदम मुळीच ग्रेट नाही. होते. या तुकाराम आयुक्ताबरोबर मुंडेंपेक्षाही तुमचं जास्त बरोबर चांगले होते आहे. असं काहीतरी म्हणायचं गोष्ट तुम्हाला. एक मिनिट, मला जे म्हणायचं तुम्ही स्पष्ट तुम्हाला समजतंय. मी काय म्हणतोय की या आयुक्तांमध्ये हे लोकशाही मानत नाहीत. ठीक आहे. हे हुकुमशाही पाटील, मानतात. आणि पाटील म्हणून मी काय तुम्हाला म्हणतायत? सांगितलं मगाशी, ज्या वेळेला एक मिनिट, ज्या वेळेला या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या सर्वोत्कृष्ट पंतप्रधान होत्या, हो. परंतु ज्या वेळेला त्यांनी हुकुमशाही पद्धती सुरू केली, बरं. आणीबाणी आणली, त्यांना पायउतार व्हावं लागलं. तीच पद्धत, तीच बरं. परिस्थिती आज तुकाराम मुंडे यांच्यावरती आलेली आहे. म्हणजे यात काही शंका नाही. पाटीलजी म्हणजे सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही नाकारणारा आयुक्त आला की तो हुकुमशाह ठरतो, अशी नवीन व्याख्या तुम्हा सगळ्या मंडळींची दिसते आम्हाला. नाही, मी बोलू इच्छितो याविषयी. हा, मी बोलू इच्छितो. बोला. असा प्रकार आहे की भोरे साहेब जे आता बोलले त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. की मागच्या कालावधीमध्ये ज्या महासभा झाल्या, महासभेने गोडबोले साहेब बोलले की नियमावली असते की महासभेपुढे काही विषय येतात, ठराव येतात, हो. धोरणात्मक निर्णय घेतले जातात आणि त्याची अंमलबजावणी शहरासाठी होत असते. असेच काही निर्णय महासभेने घेतलेले होते आणि त्या धोरणात्मक निर्णय किंवा त्या ठरावामध्ये काही बदल करायचा असेल तर पुनश्च त्या महासभेपुढे आणणे आयुक्तांचं कर्तव्य असतं नियमावलीनुसार. बरं. आणि मग पुन्हा त्या निर्णयामध्ये काय बदल आहे किंवा का रद्द करतोय हे सगळं महासभा ठरवते. त्यानुसार ह्या महासभेने मागील कालावधीमध्ये काही निर्णय घेतलेले होते. बरं. त्यांचे टेंडर झालेले होते, त्यांच्या वर्क ऑर्डर सुद्धा प्रदान करण्याची अग्रीमेंट्स वगैरे झालेले होते. तुकाराम मुंडे साहेबांनी महासभेला न जुमानता परस्पर त्यांच्या अधिकार क्षेत्रात जो नाहीये भाग नियमावलीत नाही तो वापर केला आणि महासभेत प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मग हे कुठल्या लोकशाहीला धरून आहे? अगदी पाटील साहेब, अशा प्रकारे पाटीलजी, तुम्ही लोकप्रतिनिधी नाही तर लोकांनी दिलेल्या जनमताचा अनादर अगदी करता. पाटील साहेब, हा यात एक पाटील साहेब आणि पाटीलजी, मोरे एक साहेब, मिनिट. मीडियाच्या पाटील साहेब आणि माध्यमातून मोरे या साहेब, गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की सौर ऊर्जा प्रकल्पाबाबतीत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत पुण्याला भाषणात सांगितलं की काय काय मुद्दे असणे गरजेचं आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचा निर्णय महासभेने पारित केलेला होता आणि मोरबे धरणाच्या ठिकाणी ही सौर ऊर्जा म्हणजे ऊर्जा निर्मितीचा प्रयत्न तो केलेला होता. परंतु मुंडे साहेबांनी सभागृहाच्या पुढे न आणता, ठीक आहे त्याच्यात काही टेक्निकल चुकी असतील, ठीक आहे, तुमचा त्याच्यात मुद्दा काही लक्षात चुकीच्या आला बाबी की असतील, सभागृहासमोर हे न सगळं आणता आणणं आयुक्त गरजेचं होतं. काही निर्णय घेतात. निलेश, अगदी पाटीलजी, परस्पर घेत आहेत, पाटीलजी, परस्पर बरं घेत परस्पर हा, घेतात. ठीक आहे, निलेश, मी बोला. आता एक उदाहरण खातर तुम्हाला विचारतो, आता सत्य की असत्य हे तुम्ही सांगा. बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक उभं केलं गेलं त्याला मार्बल लावायचा अशा स्वरूपाचं एक 20 कोटी रुपयाचं टेंडर हे महासभेनं मंजूर केलेलं होतं. ठीक आहे, ते मार्बल लावता येणार नाही, ते फिजिबल नाही, मार्बल लावल्यास ते सर्वच सर्व पडेल अशा स्वरूपाचा IIT मुंबईचा अहवाल आला. त्याच अहवालाच्या अंतर्गत तुकाराम मुंडेंनी हे मार्बल 20 कोटी रुपयाचं लावलं जाऊ शकत नाही. IITने सांगितलं त्याला उत्तम रंग द्या, रंग दिल्यास तो टिकून राहील अशा स्वरूपाचा अहवाल आहे, आपण रंग देऊ. आपण महासभेमध्ये त्याचा विरोध केला. इतकंच नाही, त्यानंतर 4 नाही, ऐका, सदस्य, तुम्ही ऐका ना, परत 4 बोला, सदस्य सर, तुम्हाला थोडं VCTI, सिडको, महापालिका सर, आणि मी बोलतो ना IIT याविषयी. अशा सर, 4 सदस्यीय शिष्टमंडळ स्थापित झालं. त्यांनी अहवाल दिला की मार्बल लावता येणार नाही, 20 कोटी रुपयांचा मार्बल लावण्याची इथे गरज नाही, लावलं तर ते टिकणार नाही, त्याला कलर द्या अशा स्वरूपाची शिफारस दुसऱ्याही कमिटीने दिली. तुम्ही आग्रही का 20 कोटी रुपयाचं मार्बल लावण्यासाठी? जे लावणं शक्य नाही ते 20 कोटी रुपयांचं मार्बल लावायला सांगायचं आणि त्याला जर आयुक्तांनी विरोध केला, तांत्रिक दृष्ट्या जे योग्य आहे ते करायला सांगितलं तर तुम्ही त्यांना म्हणाल महासभेचं ऐकणार नाही. अहो 20 कोटी रुपये कशासाठी? का कॉन्ट्रॅक्टर कडून काही विशेष असं देवाणघेवाण झाली होती का काही जणांची? का म्हणून मार्बल त्या व्यापाराला 20 कोटी रुपयांचं टेंडर देण्यात आलं होतं? आपण जर मला बोलून द्याल ह्या प्रश्नाविषयी तर मी बोलतो. बोला पाटील बोला. हाच मुद्दा तुम्ही जो सांगितला, मार्बल नको VCTIने सांगितले किंवा इतर शासनाच्या संस्थेने सांगितले, हे सांगितल्यानंतर हा प्रस्ताव महासभेने मंजूर केलेला, तर महासभेपुढे ते आलेलं मत आणि त्याचं नकारार्थी भूमिका आयुक्ताने समोर महासभेपुढे आणणं आहे. का परस्पर तो निर्णय घेतला की ह्यातला मार्बल नाही, याला पेंटिंग करूया? लोकांसाठी हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे होत असताना त्या फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची नाही तर नवी मुंबईतल्या नाही, देशातल्या
सर्व लोकांची भावना भूमिका त्याशी निगडीत असताना हा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींनी पास केलेला निर्णय होता ना, ठीक आहे. मग पुनश्च त्या सभागृहापुढे पण का नाही आणला हा? IIT चा अहवाल आल्यानंतर परस्पर का निर्णय सभागृहासमोर घेतला? आला होता ना, सभागृहासमोर आला, नाही सभागृहाने सर, त्याला लक्षवेधी परत मांडावी विरोध केला, लागली. म्हणून आपल्या चार माहितीसाठी सदस्यीय सांगतो, कमिटी अपॉइंट झाली. आपल्या माहितीसाठी अहो, सांगतो मी, सभागृहासमोर आला होता ना तो आमच्या निर्णय. काँग्रेसच्या नगरसेविका सोनावणे मॅडम यांना लक्षवेधी मांडावी लागली त्याकरिता. सभागृहापुढे मुंडे साहेबांनी विषय आणला नाही. ठीक आहे. मी स्वतः सभागृहातला सदस्य ठीक आहे असल्यामुळे पाटीलजी, मी हा मी तुमचा हे मुद्दा जबाबदारीने घेतो. बोलतोय. पाटीलजी, मी तुमचा मुद्दा घेऊन मी गोडबोलेंकडे जाणार आहे की सभागृहासमोर जाणं, समिती समोर सभागृहासमोर जाणं आणि स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेणं याच्यातली सीमारेषा कोणती? कारण हाच निर्णय विधानसभेला सुद्धा लागू होतो की विधानसभेत कोणते मुद्दे आणायचे आणि परस्पर सरकारने कोणते घ्यायचे. तो थोडासा मी नंतर करतो. तुर्तास मी बाकीच्या दोन माझ्या पाहुण्यांकडे येतो. पहिल्यांदा गंगाळेंकडे मी जाईन. गंगाळेजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपची भूमिका सुद्धा डामडौल वाटली. तुमचे म्हात्रे आधी त्यांच्याबद्दल टीका करत होत्या, त्यांनीच तक्रार सुद्धा केली होती, मुख्यमंत्र्यांनी त्यांना दाद दिली नाही आणि आज सुद्धा स्थिती अशी की मुख्यमंत्री तुकाराम मुंडेंच्या मागे असं चित्र आहे. मग आता भाजप काय करणार? आणि तुमचा स्वतःचा अनुभव कसा राहिला मुंडेंबद्दल? मुंडेबद्दल जो अनुभव सांगायचा राहिला, मुंडे जे मागासपासून सगळे चर्चा करतायत की वर्तनाबद्दल, निश्चितच तो त्यांच्या एक प्रत्येक व्यक्तीचे गुण दोष असतात. त्याच्यामुळे मला सांगा, भाजपला आपण बाकी सगळे सोडून देऊयात, गंगाळे नावाच्या नवी मुंबईतल्या एका व्यक्तीला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्याला मुंडे यांच्या वागणुकीबद्दल आक्षेप आहे का त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आक्षेप आहे? त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल कुठलाही आक्षेप नाही, त्यांच्या वागणुकीबद्दल आक्षेप आहे. तोच ते मगाशी आमचे मित्र सूरज पाटील यांनी सांगितलं की मंदाताई यांनी विधानसभेत हा मुद्दा घेतला होता. मंदाताईंचं आपण भाषण तपासून बघा, विधानसभेमध्ये केलेलं निवेदन तपासून बघा. त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हटलंय की त्यांचं उद्धट वर्तन, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीची त्यांनी प्रशंसा केलेली आहे की अशा प्रकारचे चांगले अधिकारी हे नवी मुंबईसाठी हवेत. परंतु त्यांनी लोकप्रतिनिधीशी चर्चा करावी, लोकप्रतिनिधीला वेळ द्यावा, त्यांचं वागणं लोकप्रतिनिधीशी सामंजस्य स्वरूपात असावं, ते उद्धटपणाचं नसावं. परंतु अशा अधिकाऱ्याची नवी मुंबईसाठी गरज आहे आणि तीच भूमिका भाजपची आहे. मराठीजी, मी आपल्याला विचारतो, आपल्या एकूण मी येतो बाकीच्यांकडे येतो प्लीज. पाटील येतो तुमच्याकडे. मला मराठ्यांकडे मी बराच काळ गेलो नाही. मराठीजी, तुम्ही आता ही सगळी तुम्ही आणि सगळ्या नवी मुंबईकरांनी ही एक आंदोलन चालवलं सेव्ह मुंडे म्हणून, जय महाराष्ट्रानं सुद्धा याला सपोर्टच दिलेला आहे. पण आता एक निर्णय झालेला आहे आणि एक संकेत असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या जरी अखत्यारीत असलं तरी लोकशाहीचा संकेत म्हणून ते त्याच्यात हस्तक्षेप करणार नाहीत. अशा वेळी तुम्हाला एक नागरिक म्हणून काय फील होतं? मला म्हटलं असं अतिशय वाईट वाटतंय, कारण ह्याच्या पुढे कोणी नवी माणूस नवी मुंबईत यायचं म्हटला तो असंच विचार करणार की हे सगळे लोक माझ्यावर बळजबरी करणार, त्यांना हवा तोच निर्णय घ्यायला लागणार. आणि इन जनरल मत असं आहे की नवी मुंबईतल्या बऱ्याच लोकांना लॉचं, कायद्याचं अजिबात पालन होत नाही. कायद्याचं राज्य अजिबात नाही नवी मुंबईत. तुम्ही पाण्याचा सप्लाय पाटील साहेब म्हणतायत, मी बघितलं पाणी इतकं वेस्ट होतं, त्यांनी जे मानक घालून दिले त्याप्रमाणे सप्लाय केलाय, त्यामुळे तो झालाच पाहिजे. तो जर सप्लाय सफिशियंट होत नसेल तर याचा अर्थ कुठेतरी प्रचंड वेस्टेज आहे. हे कोणी नगरसेवक विचारात घेत नाही. जाऊन तावातावाने फक्त भांडतात ते. कायदा कोणी वाचत नाही. झाडांची बर्ड कंट्रोलसाठी, कुत्र्यांच्या ह्याच्यासाठी चांगली जागा देणं असू दे, झाडांची कटाई असू दे, झाडं प्रचंड प्रमाणात कापली. पण ते म्हणतात की बाकीचं ठीक आहे, वॉर्डमध्ये येत नाहीत आयुक्त मुंडे. पण ते वॉकला गेले तर वॉर्ड आलाच ना. असं समजा दाखवा कोणता की जी वॉर्डमध्ये येत नाही. असं बऱ्याच ठिकाणी वॉकला जातात. अशी एखादी जगा आहे की या वॉर्डमध्ये नाहीये अशी? मला हे पाटील साहेब तुम्ही समजावून सांगाल की एखादी जागा तुम्ही सांगायची कोणत्याही वॉर्डमध्ये नाहीये? निमंत्रित केले मी. काय म्हणलात? सॉरी पाटील, बोला परत एकदा, आम्हाला ऐकू द्या. मी त्यांना पहिल्या सभागृहातच वॉक विथ कमिशनर वॉर्ड टू वॉर्ड या वॉर्डांची परिस्थिती जी पण जेव्हा ते उदाहरणार्थ उदाहरणार्थ फादर यांच्या मागच्या बाजूला वॉकला जातात, तो पण वॉर्डमध्ये येतो ना, वाशी वॉर्डमध्ये येतो प्रभाग. वॉर्ड ऑफिसर हजाराला हरकत नव्हती तिकडे. ठीक आहे, माझ्याकडे आता शेवटची काही मिनिटं आहेत. मी पहिल्यांदा गोडबोले सरांकडे जाईन आणि त्यानंतर मी निलेश खरे यांच्याकडे येईन. गोडबोले सर, आपलं प्रसिद्ध वाक्य आहे की मंत्र्यांना नेहमी येस म्हणावं लागतं पण अधिकाऱ्यांनी नो म्हणायची कटू भूमिका निभावावी लागते. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये किमान 10 नावं आपल्याला घेता येतील ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. मग ते पोलिसांमधले कोणी एकदम फायर फाईट अशा प्रकारे प्रतिमा असलेले कोणी असावेत किंवा अगदी सनदी अधिकारी असावेत. तुम्ही या सगळ्या संघर्षाकडे, सदोदितच्या संघर्षाकडे कसं पाहता? पहिली तर गोष्ट अशी आहे की काही नियम हे राजकारण्यांनी स्वतःवर घालून घेतले पाहिजेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही स्वतःवर घालून घेतले पाहिजेत. बरं, मला आज असं दिसून येतं उदाहरणार्थ की कित्येक प्रशासकीय अधिकारी हे एका नाही तर दुसऱ्या राजकीय पक्षाच्या इतके जवळ गेलेले असतात की ते त्या पक्षाचे सभासदच आहेत असं वाटायला लागतं. बरं, त्यामुळे जी ओरिजिनल कल्पना होती की प्रशासकीय व्यवस्था
ही अराजकीय राहिली पाहिजे, राजकारणापासून दूर राहिली पाहिजे, ते आपण आज करताना दिसत नाही. दुसरी गोष्ट की राजकारणी मंडळींनी उदाहरणार्थ अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोकरीच्या सेवानिवृत्तीच्या वेळेला 1-2 वर्षाची मुदतवाढ दिली. आताच्या मोदी सरकार सुद्धा त्यापेक्षा काही वेगळं करताय असं नाही. आणि असं करण्याने आपण अधिकाऱ्यांना बांधील करून घेतो एखाद्या राजकीय पक्षाच्यासाठी, हे लक्षात न येता अशा तऱ्हेचे निर्णय केले जातात. तेव्हा मला वाटतं की ज्या तऱ्हेने ही संस्था, ज्या कारणासाठी ही संस्था निर्माण करण्यात आली आणि वल्लभभाई पटेल यांनी आग्रह धरून राज्यघटनेमध्ये अशा संस्थांना काही संरक्षण देण्याची ही व्यवस्था केली, त्याच्यापासून आपण फार दूर जातो आहोत. आणि ते जर तसंच चालू राहिलं तर मला वाटतं ह्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर फार मोठे विपरीत परिणाम होणार आहेत. बरं, गोडबोले सरांचा हा इशारा आहे आणि अनुभवातून आलेला आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. क्लोजिंग रिमार्क निलेश. प्रसन्न, मुख्यतः आपण जी आज चर्चा केली त्यातून एक स्पष्ट होत आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा हा अधिकारी आहे आणि त्याने हितसंबंध राजकारण्यांचे सांभाळले नाहीत म्हणून मुख्यतः हा अविश्वास आहे. जर गेल्या 15 अधिकाऱ्यांसारखा याही आयुक्ताने सर्वांचे हितसंबंध सांभाळले असते, अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांचं निष्कासन होणार नाही, त्यांना पदावरून जावं लागणार नाही, या दृष्टीनं त्यानं खबरदारी घेतली असती, त्यांना नोटीस बजावल्या नसता तर ही वेळ आली नसती. राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निलंबित झाले, आता शिवसेनेचेही अनेक नगरसेवक निलंबित होण्याच्या मार्गावर आहे, त्यांनी नोटिसेस दिलेल्या आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेसमोरचं संकट होतं आपलं संख्याबळ वाचवण्याचं आणि अशा परिस्थितीमध्ये संख्याबळ इतकेच नाही, हितसंबंध यांच्या संरक्षणासाठी एका प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी दिला जातोय, अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. सर्वसामान्य जनता जी आहे ती आजही आयुक्तांबरोबर उभी आहे, राजकारण्यांबरोबर नाही, असं चित्र पाहायला मिळतं. प्रशासनाची पोलादी चौकट असं वर्णन या भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेला स्टील फ्रेम म्हणून करण्यात आलेलं आहे. स्टील खरं तर गंजत नाही, पण आपल्या राजकीय शक्तीने दाखवून दिलेलं आहे की राजकीय शक्तीची इच्छाशक्ती जर का प्रचंड असेल तर आम्ही स्टीलही गंजवू शकतो. या गंजातून पडणाऱ्या तुकड्यांची नावं फक्त वाढत घेतली. त्या तुकड्यातलं आजचं एक नाव होतं तुकाराम मुंडे. आता मुख्यमंत्र्यांची परीक्षा असणार आहे, सत्व परीक्षा, आणि खऱ्या अर्थानं सत्व परीक्षा असणार आहेत. ज्या स्वच्छ चेहऱ्याचे आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत असा आमचा विश्वास आहे. ते आता काय करणार याकडे आमचं लक्ष आहे. आणि जय महाराष्ट्राची भूमिका आहे की देवेंद्र फडणवीसजी वाचवा तुकाराम मुंडेंना, वाचवा तुकारामांना. चर्चेच्या शेवटी आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचा आभार. लोकांना आपण विचारलं होतं की त्यांना काय वाटतं या सगळ्या निर्णयाच्या बाबत. आपला प्रश्नही तुम्ही बघितला. प्रामाणिक प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंडेंना वाचवायला हवं का? जरूर बघा. आपला स्क्रीनवरती आपला पोल काय म्हणतोय. तब्बल 94% लोक म्हणतात तुकाराम मुंडेंना वाचवा. असं सर्वसामान्य माणसं जर का परोपरीने हा कौल देत असतील तर वेगळं काही सांगायची गरज नाही. या कौलाचा आदर करत आपण इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.